दीपक म्हैसेकर जी, पुलिस अधीक्षक श्री संदीप दीवान जी, मुख्य कार्यपालन अधिकारी श्री कल्याणकर जी, माजी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शांताराम पोटदुखे जी, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुगे, महापौर राखीताई कंचरगावार, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कल्पनाताई बोरकर, विविध विभागाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ अधिकारी, ज्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त झाला असे सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक, त्यांचे कुटुंबीय, विविध पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्ती, प्रसार माध्यमाचे सर्व प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी बंधू भगिनी व या देशासाठी कार्य करणारे सर्व पोलीस विभागाचे कर्मचारी व माझ्या देशभक्त नागरिक बंधूंनो, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, आपल्या सर्वांना अंतःकरणापासून प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना। देशभक्ति ना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पूरे साल। 26 जानेवारी हा तुमच्या माझ्यासाठी संकल्प दिवस आहे। लाखो शहीदांनी प्राणाची आहुती देऊन तुम्हाला बघा स्वातंत्र्याचा मंगल कलश हातात दिला। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांनी घटना तुमच्या माझ्या हातात देत दिन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर या सर्वांना समान अधिकार दिला। या अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची माझी सर्वांची आहे। ज्या शहीदांनी भारत मातेच्या हातातल्या पायातल्या शृंखला तुटाव्यात म्हणून आपला प्राण या देशाच्या चरणी अर्पण केला। एखादं फूल छातीवर झेलावं, इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या, गळ्यात एखादा नवरत्नाचा हार घालावा, फाशीचा दोर आपल्या गळ्यात घातला, त्या हजारो लाखो शहीदांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस। आणि हा स्मरण करता करता त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प दिवस आहे। या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की हा जिल्हा प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आपल्या शुभकामना, आशीर्वाद आणि सहकार्याने हा जिल्हा या राज्यातला उत्तम जिल्हा व्हावा हा आमचा प्रयत्न आहे। आणि यासाठी पाणी म्हणजे जीवन आहे। पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी आपण 31 जानेवारी व 1 फरवरीला या जिल्ह्यात क्लब ग्राउंडवर पाणी परिषदेचं, जल परिषदेचं आयोजन केलं। किसान प्रदर्शनीचं आयोजन केलं। ज्यांना रमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला असे जलकोष श्री राजेंद्र सिंह विशेष करून या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे। मी आपल्याला आवाहन करतो या जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब हा जमिनीमध्ये जिरवण्यासाठी, त्या थंबाचा योग्य उपयोग करण्यासाठी जी योजना आम्ही आखतोय यामध्ये आपणही सामील व्हावं व जल परिषद व कृषी प्रदर्शनीमध्ये आपण यावं ही माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे। या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजची आपण सुरुवात केली आणि येणाऱ्या 3-3.5 वर्षामध्ये 450 कोटीपेक्षा जास्तीचा खर्च करून या जिल्ह्यामध्ये आपण मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा संकल्प केला। आपल्या जिल्ह्यातल्या तरुण IAS व्हावा, IPS व्हावा, IRS व्हावा
डॉक्टर बाबा आमटे यांच्या नावाने या जिल्ह्यात एक अभ्यासिका निर्माण करण्याचा आपण संकल्प केला आणि त्या दृष्टिकोनातून पैसेही मंजूर केले। या जिल्ह्यामध्ये जो विद्यार्थी IAS IPS IRS IFS सारख्या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन अनुत्तीर्ण होतो, आपण निर्णय केला की आता सरकार त्याची पुढची जबाबदारी घेईल आणि त्याला स्कॉलरशिप देऊन त्यांनी UPSCच्या परीक्षा पास करण्यासाठी सरकार आर्थिक दृष्टिकोनातून त्याच्या पाठीशी उभी राहील। या जिल्ह्यामध्ये हजारो माझी मालगुजारी तलाव आहे, त्याच्याही नूतनीकरणाचा एक धडक कार्यक्रम आपण हाती घेतो। माझी मालगुजारी तलावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सिंचन क्षेत्र वाढावं, त्या दृष्टिकोनातून 3 वर्षाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आपण हाती घेतला। या देशातली 26वी सैनिक शाळा ज्या संदर्भामध्ये संरक्षण मंत्री मनोहरराव पर्रिकर यांच्याशी माझी भेट झाली, चर्चा झाली आणि मला सांगताना आनंद होतोय की 250 कोटी रुपये खर्च करून भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची सैनिक शाळा विसापूरच्या जवळ आपण उभी करतोय, ज्या माध्यमातून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातल्या तरुणांना देशाची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल। आपण बोटॅनिकल गार्डनचं निर्माण करण्याचा निर्णय केला। जैवविविधता याची माहिती सर्वांना व्हावी म्हणून ब्रह्मपुरी, मूळ, कोंभोर्णा या ठिकाणी उद्यान निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे। APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने बाबूपेठ जवळ 125 एकर मध्ये आपण बाल उद्यान आपण उभं करतोय, या कामाला सुरुवात झाली आहे। या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिंपरी, आष्टी या राज्य महामार्गाला देशाचे रोड मंत्री, रस्ते मंत्री श्री गडकरीजी यांच्या माध्यमातून आता आपण नॅशनल हायवेचा दर्जा प्राप्त केला आहे। चंद्रपूर, मूळ, गडचिरोली या मार्गाने जाणारा रस्ता हाही आपण नॅशनल हायवे मध्ये आपण घेतला आहे। ताडोबा आंतरराष्ट्रीय उद्यान विकसित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि ताडोबा व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी आपला वेळ दिलाय आणि ब्रँड अँबॅसिडर म्हणून ते व्याघ्र संरक्षणासाठी काम करत आहे। WCLच्या माध्यमातून दुर्गापूर येथे 2000 तरुणांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे आणि मागच्या 27 तारखेला या कौशल्य विकास कार्यक्रमाचं आपण उद्घाटन केलं। शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं त्या आधारावर शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, दर्जा वाढावा, या जिल्ह्याच्या तरुणांना, ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण नवचेतना मिशन सुरू केलं आहे। हे नवचेतना मिशन सुरू करत असताना अंगणवाडी ज्या ठिकाणी गरिबांचा लहान मुलगा जातो त्याला योग्य संस्कार देण्याचं जे वय आहे ते 0 ते 6 आहे आणि यावर्षी आपण स्मार्ट व डिजिटल अंगणवाडी करण्याचं काम ते CSR फंडातून व मानव विकास निर्देशांकाच्या माध्यमातून हाती घेतलं आहे आणि पुढच्या 26 जानेवारी पर्यंत आमचा संकल्प आहे की 2,500 अंगणवाडीपैकी 1,000 अंगणवाड्या या स्मार्ट व डिजिटल करून या ठिकाणी शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना, गरीब कुटुंबातील छोट्या मुलांना योग्य शिक्षण आपल्याला देता येईल। टाटा ट्रस्टच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये ज्योती कोंभोर्ण्यासारखं मानव विकास निर्देशांकामध्ये मागे असणारे हे तालुके टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आपण याचा एक सूक्ष्म नियोजनाचा आराखडा तयार केला। टाटा ट्रस्टने आपल्याला मोफत सेवा उपलब्ध करून दिली आणि या माध्यमातून आपण निश्चितपणे या दोन तालुक्याचा सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे आणि मला विश्वास आहे की ज्योती आणि कोंभोर्ण्यासारखे तालुके आज महाराष्ट्रामध्ये शेवटचे 12 तालुके असतील, पण भविष्यामध्ये हे दोन्ही तालुके या राज्यातल्या इतर तालुक्यांसाठी आदर्श तालुके ठरतील। या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाचं नियोजन करतोय आणि त्या नियोजनामध्ये यश येईल हा मला विश्वास आहे। 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा या जिल्ह्याच्या नागरी विकासासाठी पहिल्यांदा आपण एका वर्षामध्ये 142 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे। या 142 कोटीचा उपयोग नागरी क्षेत्रामध्ये, नगर परिषद, महानगरपालिका क्षेत्रामध्ये विकासाचा टप्पा, पहिला टप्पा
जिल्हा सुरू करण्यामध्ये आपल्याला 142 कोटीचा उपयोग झाला. 1993 मध्ये नवीन चंद्रपूरच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली, पण नवीन चंद्रपूर हे काही पुढे जात नव्हतं. यावर्षी नवीन चंद्रपूरच्या साठी 100 कोटी रुपये आपण विशेष निधी म्हणून उपलब्ध करून दिला. हा जिल्हा माझ्या आदिवासी परिवारांचा बहुल जिल्हा आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या मोठी, ओबीसीची लोकसंख्या मोठी. पण जेव्हा घरकुलाचा प्रश्न येतो तेव्हा घरकुलाच्या अटीमध्ये स्वतःच्या हक्काची जागा असणे आवश्यक आहे, त्याशिवाय लाभ प्राप्त होत नव्हता. आणि म्हणून आपण राज्यासाठी निर्णय केला की मग तो अनुसूचित जातीचा असेल, जमातीचा असेल, ओबीसी असेल, स्वतःच्या हक्काची जागा नाही म्हणून त्याला स्वतःचा निवारा उभा करता येत नाही. आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेची सुरुवात केली आणि अशा ग्रामीण कुटुंबातील गरीब व्यक्तीला, गरीब परिवाराला स्वतःच्या हक्काची जागा खरेदी करता यावी म्हणून 50,000 रुपयापर्यंतची मदत ही आता सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आपण केला. जे गरीब लोक बसनी प्रवास करतात, ती बस स्टँड याच्या नूतनीकरणाचा आपण धडक कार्यक्रमात घेतला आणि या वर्षीच्या टप्प्यामध्ये आपण चंद्रपूर आणि बलगारशाह या 2 बस स्टेशनचं काम हाती घेतलं आहे आणि या दीड वर्षामध्ये हे दोन्हीही बस स्टेशन हे उत्तम होतील हा विश्वास मला आहे. रोजगार हा या जिल्ह्यातला सर्वात महत्वाचा आणि सर्वांना चिंतेचा विषय. या ठिकाणी अनेक तरुण असे आहेत ज्यांनी शिक्षण घेतलं पण हाताला रोजगार नाही. आणि म्हणून या जिल्ह्यात आपण निर्णय केला की मुद्रा बँकेसोबत कौशल्य विकास या दोघांना एकत्र करून या जिल्ह्यांच्या तरुणांसाठी एक विशेष रोजगार योजना सुरू करण्याचा निर्णय हा आपण घेतला आहे. आणि मला विश्वास आहे की जो जिल्हा या महाराष्ट्रामध्ये मागास जिल्हा म्हणून ज्याची गणना व्हायची तो जिल्हा एक प्रगत जिल्हा म्हणून येणाऱ्या 4 वर्षात तुमच्या सहकार्याने, तुमच्या शुभकामना सहित करण्याचा आपण संकल्प करूया. हा संकल्प तेव्हा यशस्वी होईल जेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण आज 26 जानेवारीला तिरंगा ध्वजाला मानाचा मुजरा करत असताना, प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांना अभिवादन करत असताना मनात हा संकल्प करेल की देशभक्तीना हो क्षणी कुबाल, मन में पड़े वह पूरे साल. देशभक्ति से जो खून न खौले, खून नहीं वह पानी है. मातृभूमी के काम न आए वो बेकार जवानी है. असा विचार जेव्हा तुमच्या मनात येईल या जिल्ह्याच्या विकासाला कोणीही थांबवू शकणार नाही. जय हिंद. सर्वांना माझा विनंती आहे की एकदा जोराने नारा द्या, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. आणि को देखने के लिए हमारे चंद्रपुर शहर चंद्रपुर जिले के कोने से लोग यहाँ पर आते हैं, उनका भी मैं यहाँ पर स्वागत करता हूँ. बहुत लंबी बड़ी नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून सध्या पोलीस स्टेशन राजूरा येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत प्रमुख अतिथींना परेड निरीक्षणाबाबत रिपोर्ट करण्याकरिता मंचाकडे परेड कमांडर 1 सेकंड 21 प्लाटून हाजिर है. परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है. हमारे प्रमुख अतिथि के साथ में मौजूद है मंच पर डॉक्टर दीपक मेहतेकर, चंद्रपुर जिलाधिकारी तथा एसपी सर हैं और उनके पीछे परेड कमांडर. मैं यहाँ पर खड़े महानुभावों से निवेदन कर रहा हूँ कि इस यात्रा को मजबूत और लोकप्रिय पालक मंत्री जैसा कि अपने शब्दों पर एक बार आप देख सकते हैं लगातार उन्होंने जीत का पोलीस मुख्यालय चंद्रपुर प्लाटून कमांडर मडारी, पोलीस उपनिरीक्षक उपनवी श्री आरडी वाले, पोलीस उपनिरीक्षक संपर्क ऑफिस वाले हुए ये पहला प्लाटून गुजरता हुआ मंच के सामने से राष्ट्रध्वज. पोलीस मुख्यालय चंद्रपुर पुरुष प्लाटून कमांडर श्री नीता जराडे, पोलीस उपनिरीक्षक सुपरनवी श्री एसपी भारती, पोलीस उपनिरीक्षक. हाथ में राइफल, सर पे पगड़ी, चौड़ा सीना, राष्ट्रध्वज को सलामी प्रमुख अतिथि के सामने से पलटन गुजरता हुआ. चंद्रपूर जिल्ह्यातील 14वी अष्टभुजाधारी आदिशक्ती
पुरुषों के साथ में कंधे से कंधा मिलाकर, कदम से कदम मिलाकर राष्ट्र की रक्षा करने में तत्पर ये हमारी महिलाओं का पलटन राष्ट्रध्वज को तथा प्रमुख अतिथि को सलामी देता हुआ मंच पे गुजरता हुआ हमारे पुलिस के नौजवानों के साथ में कंधे से कंधा मिलाकर उनकी कदम से कदम मिलाकर रक्षा करने में पूरी तरह परिपूर्ण हमारे होमगार्ड का पलटन राष्ट्रध्वज को सलामी देता हुआ मंच पे गुजरता हुआ शहर की व्यवस्था यातायात व्यवस्था को सुचारू रूप से चलाने के लिए ये पलटन वाहतूक शाखा का पलटन राष्ट्रध्वज तथा प्रमुख अतिथि को सलामी देता हुआ मंच से गुजर रहा है। त्यानंतरचा येणारा बाजूला आहे वनराजी महाविद्यालय यातून कमांडर आहे सोनल ये महिला होमगार्ड का पलटन राष्ट्रध्वज प्रमुख अतिथि को सलामी देता हुआ परेड संचालन आहिस्ता आहिस्ता मंच से गुजरता हुआ उदाहरण म्हणजे वनाचे रक्षण करण्यात पूर्णचा वाटा उचलणाऱ्या आमच्या या अंगण विभागाच्या महिला कर्मचारी पुरुष के साथ में महिलाओं का अग्रसर होना जहाँ पर सरहद पे हमारे जवान रक्षा करते रहे वहीं पर महिलाएं भी हमारे रक्षक होती है। उन्हीं में से एक नमूना राष्ट्रध्वज तथा प्रमुख अतिथि को सलामी देते हुए वन विभाग का ये पलटन वनराजी महाविद्यालय चंद्रपुर वन विभाग पुरुष याची कमांडर रमेश लोहबरे लाल मंडिया बच्चों को तकदीर होकर के हिंदुस्तान की नेहरू के वरदान की बापू के अरमान की ये नन्हे नन्हे बच्चे जो कल का भारत जिनके भविष्य उज्जवल भारत के सलामी देता हूँ श्वान पदक श्वान जॉनी पुलिस वाला उत्तम शैलेश राज्यपाल मूर्ति बनावी तथा राष्ट्रध्वज को सलामी देता हूँ। हर समय तत्परिय रक्षा के लिए हम तमाम शहरवासियों के लिए देशवासियों के लिए स्वयंचालित यात्रा के लिए गांधी जिन्होंने आजादी के लिए सत्याग्रह दिया दांडी यात्रा दी दिखा दुनिया को रोके जो नफरत की आंधी इनमें ही कोई गौतम होगा इनमें ही कोई होगा गांधी। ये बच्चे जो हम सबके सामने अपनी कला का प्रदर्शन कर रहे हैं और अगर हम लोग इन्हें तालियां होनी चाहिए जोरदार तालियां। यहाँ हर कदम कदम पे धरती बदले यहाँ की बोली रंगोली साथ यहाँ हर कदम कदम पे धरती मीडिया कैमरा यहाँ की बोली रंगोली साथ देश रंगीला ये हमारे देश की भावना ये हमारे देश की भावना ये देश में
खामोश हो जाइए थोड़ा 2 मिनट के लिए। मैं हमारे प्रमुख अतिथि महोदय से मिलाना चाहता हूँ, इसके मम्मी पापा से। कृपया यांचे आई वडील इथे या और मैं आपके ऊपर, आप बिल्कुल खामोश हो जाइए। ये बच्ची के बारे में एक बहुत ही महत्वपूर्ण बात आपको देना चाहता हूँ कि ये बच्ची है 10 वर्ष की, इसका ग्रोथ नहीं हो रहा है, इसका टैलेंट देखिए। इसके मम्मी पापा इसके महीने के पीछे इससे 10,000 रुपए खर्चा करते हैं। सर, इसका मानसिक विकास भी नहीं है और शारीरिक विकास भी नहीं है। अगर ऐसी बच्ची में ये टैलेंट है, अगर हम कर सकते हैं किसी भी रूप में, क्योंकि इसके अंदर बच्ची का हमने जो टैलेंट देखा है वो टैलेंट इतना महान है कि ये भारत से ओतप्रोत है, हमारे भारत की संस्कृति है। मैं सलाम करता हूँ इन बच्ची के माँ बाप को, आई वडिलांना मी नमस्कार करतोय। आणि आमचे दोन केंद्रीय मंत्री हंसराज भैया आहेर आणि सुधीरजी मुनगंटीवार इथं आहेत, नानाजी श्यामपुरे सर इथं आहेत। तर मी त्यांना विनंती करतोय की या मुलीच्या भविष्याबाबत थोडं आपण प्रयत्न करावं। कलेक्टर महोदय सुद्धा आहेत, डॉक्टर दीपक म्हैसेकर जी आहेत, संदीप दिवाण सर आहेत आणि संपूर्ण अधिकारीगण आहेत। तर आमचंही कर्तव्य आहे की या मुलीचा ग्रोथ होत नाहीये, शारीरिक आणि मानसिक विकास होत नाहीये। यांच्या कारण यांना पुरस्कार मिळालेला आहे, यांना स्मृतिचिन्ह एक साथ कदम ताल, एक साथ। और बहुत बड़े बैंड नहीं आप देख सकते कि कई बार जैसे आप गुस्सा में रहते हैं गणतंत्र दिवस के अवसर पर जबकि मातोश्री विद्यालय द्वारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया जाना है। ये उपकार का दृश्य है मनोज कुमार के आधारित करने का प्रयास यहाँ मातोश्री विद्यालय द्वारा किया जा रहा है। सोना उबले उबले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। सोना उबले उबले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। और ऊपर से ये दृश्य बताया जा रहा है साहूकारी का। साहूकार हुआ करते या धनी हुआ करते, वो किस तरीके से उन्हें त्रस्त या परेशान करते हैं। ये भयानक काली रात किसान के चारों ओर खेती हुई हमें दिखाई दे रही है। उसको अपनी समस्याओं से बाहर नहीं आने देंगे। उसने ये त्याग दिया है। ये दृश्य को ये दर्शाता है कि किसी भी परिस्थिति में हमें हिम्मत नहीं हारनी चाहिए और इसी किसान ने ये प्रस्तुतिकरण किया है। सारे लोग बोले भारत कहाँ रे
शकील सर। संगीत बदला लेकिन तालियां नहीं बदली। तालियां बजाइए, तालियां। भविष्यातील संरक्षण खात्यातील अधिकारी कर्मचारी असणार आहे। नेहरू विद्यालय तथा जिला परिषद जुबली स्कूल, आपका पुरस्कार यहाँ पर रखा है हमारे पास में टेबल पर। अशोक भूषण हमारे साथ में। या मुलीच्या सही में आप लोग बहुत अच्छी लोग हैं, लगातार तालियां बजाना है। दाद द्यावी। बहुत ही छोटे बच्चे, मासूम बच्चे। एखाद्याला एका छोकराला द्यावा त्याप्रमाणे या विद्यार्थीच्या शरीराला वाक येतो आहे। अतिशय सुंदर। हा टाळ्यांचा भूक असतो, तोपर्यंत आपल्या टाळ्या वाजवत नाही, तोपर्यंत बच्ची को देखिए, स्कूल के हमारे जितने भी प्रिंसिपल, हमारे आदरणीय कलेक्टर साहब, वैसेकर साहब, हमारे आदरणीय संजीव दीवान सर, इसके साथ तथा संतोष है ना, उनको बोल दीजिएगा। बिल्कुल गाड़ी में